जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एलूर जिल्हा परिषद मतदारसंघातील बहादूरवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार देविका घोरपडे यांचे पती आणि बहादूरवाडी गावचे माजी उपसरपंच भोजराज प्रदीपसिंह घोरपडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात संशयित रोहित सुतार, अजय जाधव, सागर शिंदे, साहिल हवालदार, स्वप्नील जाधव, सहदेव पाटील, प्रथमेश यादव, अवधूत माळी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय। आरोपी अवधूत गणपती माळी हाही झटापटीत जखमी झाला। संशयित शुक्रवारी रात्री भोजराज राजे घोरपडे यांच्या हॉटेल अमराई येथे जेवण करण्यासाठी आले होते। हॉटेलमध्ये किरकोळ वाद झाल्याचं समजताच राजे घोरपडे यांनी हॉटेल अमराईमध्ये धाव घेत संशयित आरोपी यांना वाद करू नका असं समजावून सांगत असताना कमरेला रिव्हॉल्वर असलेला लाल रंगाचा शर्ट घातलेल्या एकाने भोजराज घोरपडे यांच्यावर सुऱ्यासारखं हत्यार उगारलं तर रोहित सुतार यांनी घोरपडे यांच्या डोक्यात पाठीमागे कोयत्याचा वार केला। तसेच या झटापटीत संदीप खोत आणि चेतन गावडे याच्या हाताला आणि बोटाला दुखापत झाली। यावेळी जमावाला बघून आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला। त्यातील एका संशयित आरोपीची दुचाकी जमावाने पेटवली। भोजराज राजे घोरपडे यांच्यावर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय। आष्टा पोलीस हल्ल्यामागचे नेमकं कारण काय याचा शोध घेतात। या प्रकरणी रोहित ज्ञानदेव सुतार, अजय वसंत जाधव, साहिल अल्ताफ हवालदार, सागर रवींद्र शिंदे, प्रथमेश बंडाजी यादव यांना अटक करण्यात आली आहे। पहाटे घटनास्थळी आमदार जयंतराव पाटील यांनी भेट दिली।